मित्रांनो नमस्कार. सर्वांना पहिल्यांदा शुभ सकाळ. मित्रांनो 1 एप्रिलला भव्यदिव्य असं मैदान आहे आणि त्या मैदानातील टॉपचे व नामांकित 5 पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो त्या दिवशी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला होता, तो भाग क्रमांक 1 होता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो भाग क्रमांक 2 आहे. मित्रांनो थोडा वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. मित्रांनो बरीच टॉपची नंदी ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये आपल्याला पळताना आपण पाहणार आहोत आणि टॉपची बैलं येणार आहेत म्हटल्यानंतर त्यांचा एक टॉपचा पायरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा असा एक नंदी जो जाईल त्या मैदानात वेगाचा शेवट म्हणून काम करत असतो. म्हणजे मित्रांनो तो बैल कोणता? तो बैल म्हणजे फलटणकरांचा सर्जा. मित्रांनो फलटणकरांचा सर्जा आपण पाहतोच की जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आणि त्याला एक वेगळी ओळख आहे, वेगाचा शेवट. मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा याचा पायरा असणार आहे खटाव तालुक्याची मुलुक मैदानी तोप आणि शिरसवडीकरांची रायफल. मित्रांनो रायफल आणि सर्जा हे आधी एकत्र आले नाहीत, परंतु ह्या मैदानामध्ये एकत्र येणार आहेत आणि मित्रांनो 100% आपल्याला धुमाकूळ घालताना पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर मित्रांनो ज्यानं मावळ तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले असा 4x4 गजा. मित्रांनो गजा देखील जाईल त्या मैदानात हुकमी हक्का म्हणून कंटिन्यू वावरत असतो आणि गजाचा पायरा असणार आहे गेल्या वर्षीचा पुशेगावचा प्रथम क्रमांकाचा मानकरी हरण्या 622. मित्रांनो हरण्या आणि गजा या आधी एकत्र आले नाहीत, परंतु या मैदानासाठी यांचं नियोजन फिक्स झालेलं आहे आणि 100% हा जोड एकत्र आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो त्याच्यानंतर 301 हरण्या. मित्रांनो आता आपण सांगितलेलं होतं की हरण्या 722 पुसेगावतील 1 नंबरचा मानकरी तो द्वारलेकरांचा हरण्या आणि आत्ता जो आहे तो मोरदरीकरांचा हरण्या. तर मित्रांनो मोरदरीकरांच्या हरण्याचा पायरा असणार आहे कबाली 4x4. मित्रांनो हा जोड कंटिन्यू एकत्र येत असतो आणि जाईल त्या मैदानात हुकमी जोड म्हणून वावरत असतो आणि कंटिन्यू गुलाल देखील घेत असतो. मित्रांनो या जोडनी बऱ्याच गाड्या आपल्या वेगावरती आणि आपल्या साथीने पराभूत केल्या आणि एक वेगळी ओळख या बैलगाडी क्षेत्राला दाखवली. तर मित्रांनो हा जोड आपल्याला या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये 1 तारखेला दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो एक असा बैल जो म्हातारा झाला आहे परंतु अंगात रग आणि धमक भरून आहे. तर मित्रांनो सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर द बॉस. मित्रांनो सुंदरचा पायरा एका अशा बैलासोबत असणार आहे जो की सुंदरला साथ देखील देईल आणि सुंदर त्याच्यासोबत पळण्यासाठी योग्य देखील ठरेल. मित्रांनो सुंदरचा असा एक पायरा आहे की गेल्या मैदानामध्ये सुंदर त्यासोबत पळाला आहे आणि सीमेला फक्त मार खाल्लेला होता. सीमेला टाकाटाकी झाली आणि सुंदरने मार खाल्लेला होता. मित्रांनो तो बैल कोणता? तर कारुंडेकरांचा चिक्या. मित्रांनो चिक्या आणि सुंदर 2-3 मैदानात एकत्र आलेले आहेत आणि यापुढे एकत्र येणार आहेत. ह्या 1 तारखेच्या मैदानामध्ये ह्यांचा पायरा 100% फिक्स झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो ज्यानं 2023चं पुसेगावचं भव्यदिव्य असं मैदान ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान गाजवलेलं होतं असा घरणिकेकरांचा राजा. मित्रांनो राजा देखील ह्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे आणि राजाचा एक टॉपचा पायरा आपण ह्या मैदानामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो तो पायरा कोण असणार? मित्रांनो जसं गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं की राजाने 1 नंबर केलेलं होतं पुसेगावच्या मैदानामध्ये,
तसंच ह्या वर्षी आपण पाहिलं की एका गरीब घराच्या जोडणी प्रथम क्रमांक पटकावला. तर मित्रांनो रोमन आणि सरदार या जोडणी प्रथम क्रमांक पटकवलेला. त्यामधील रोमन हा असणार आहे राजाचा पायरा. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि हे टॉपचे सर्व पैरे आहेत, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि खरे पैरे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. तर मित्रांनो कमेंट नक्की करा. धन्यवाद. भेटूया असेच एक नवीन अपडेट घेऊन.